नमस्कार मित्रांनो, मी आहे आपला प्रदीप पेखळे। आपण निघालेलो आहे चारधाम यात्रेसाठी। आज आपण पहिला पडाव जो करतो आहे तो यमुनोत्री येथे। खरं म्हणजे चारधाम यात्रेची सुरुवातच ऋषिकेश पासून यमुनोत्री येथे होते। उत्तराखंड राज्यात उत्तर काशी जिल्ह्यातील हे ठिकाण असून त्याची उंची 3293 मीटर म्हणजेच 10,804 फूट उंचावर हे ठिकाण असून हिमालयातल्या गंगा नदीचा सगळ्यात मोठी उपनदी म्हणून या यमुनोत्री नदीचा उल्लेख केला जातो। या हिमालयाच्या कालिंद पर्वतातून या नदीचा उगम होतो। या नदीलाच सूर्यपुत्राची मुलगी असंही म्हटलं जातं। तिच्या पवित्र जलात स्नान केल्याने सगळे कष्ट दूर होतात असं मानतात। या ठिकाणी सूर्यकुंड, विष्णुकुंड हे तप्त पाण्याचे झरे असून त्याच्या स्पर्शाने सर्व पापांतून मुक्ती होते असे मानले जाते। या ठिकाणी असणारे विलोभनीय व नयनरम्य निसर्ग आपल्याला या ठिकाणी खेचून घेतल्याशिवाय राहत नाही। येथे जाण्यासाठी आपली सुरुवात होते ती हनुमान चट्टीवरून, पुढे नारद चट्टी, फुल चट्टी, जानकी चट्टी वरून आपण यमुनोत्रीला पोहोचतो। ही यात्रा पांडवांनी सुरू केलेली असून पांडवांनी सुद्धा सर्वात पहिली सुरुवात ही यमुनोत्रीला केलेली आहे आणि यमुनोत्रीचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदात सुद्धा दिसून येतो। या ठिकाणी असणारे तप्तकुंड हे खरंच पाहण्यासारखे आहे। एका बाजूला थंडगार पाणी आणि दुसऱ्या बाजूला गरम पाणी असा दुहेरी विलोभनीय दृश्य आपल्याला या ठिकाणी दिसून येते। या ठिकाणी असणारा सूर्यकुंड खरोखर यामध्ये आंघोळ केली तर आपला थकवा कधी निघून जातो हेही आपल्याला कळत नाही। 5 किलोमीटर उंचीवरती आपल्याला इथे जावे लागते। येथील मंदिराचे कपाट हे अक्षय तृतीयेला खोलले जाते आणि 6 महिने या ठिकाणी यात्रा सुरू असते। दीपावलीला सदर यात्रा ही बंद होते। खरोखर आपण सुद्धा या ठिकाणी नक्कीच या निसर्गाची अनुभूती घेण्यासाठी यावी, कारण इथला हा निसर्ग आणि इथला असणारा आपल्याला नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रदीप पेखळे। आपण आलेलो आहे चारधाम यात्रेच्या या पवित्र ठिकाणी। निसर्गाचा अद्भुत दृश्य म्हणजे काय हे आपल्याला इथं आल्यानंतर बघायला मिळतं। आपण आलेलो आहे श्री क्षेत्र यमुनोत्री येथे। ही खळाळणारी यमुनोत्री नदी आपल्याला या हिमालयातून खऱ्या अर्थाने दिसत असेल। खूप सुंदर आणि अद्भुत नजारा आहे। या व्हॅली, या घाटी आपणास निश्चितच मन मोहून घेते। हे जाणारे भाविक पायी आपण बघू शकता। खूप सुंदर आणि नयनरम्य ठिकाण। जय माता गंगोत्री। नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे गंगोत्री धाम सूर्यकुंड या ठिकाणी। या ठिकाणी आपण बघू शकता या आहे पाण्याचे तप्त लाभे। पाणी जमिनीतून भूगर्भातून कसं उकळतं याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतं। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर तांदूळ जर टाकला तर तांदूळ सुद्धा शिजवला जातो। ते आपण बघू शकता। भैया जी एक बार दिखाओ तो चावल कैसा। ये स्वामी यहाँ पर चावल बनता है। हाँ, यहाँ पर जैसे प्रत्येक पिता देता है ना पुत्री को दहेज में, सूर्य भगवान ने भी माँ यमुना को एक किरण का वरदान दिया है। उसी के तपोबल से कुंड गर्म है, इसलिए इस कुंड का नाम सूर्य कुंड पड़ा है। जय माँ यमुना। जय माँ यमुना। आपण बघू शकता निसर्गाचा हा अद्भुत नजारा। ही पाण्याची प्रचंड वाफ। निसर्ग म्हणजे काय हे आपण बघू शकता। आपण या ठिकाणी दर्शन घेऊ शकता गंगोत्रीचं, यमुनोत्रीचं। हे आहे यमुनोत्रीचं भव्य ठिकाण आणि वरती आपण जर बघितलंय तर हे आहे हिमालयातले सुंदर असणारे बर्फाचे डोंगर आणि ही खालून खळखळ करणारी माँ यमुना।